ते गाणं आहे ते झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर, तसं नाही, झटपट पटापट मिर्ची कुकर के अंदर, कड़ी पत्ता उसके साथ जाएगा, झटपट पटापट. हॅलो एव्हरीवन. तर थोड्या वेळा आधी उठली आहे मी, ब्रश वगैरे केलं, देन त्यानंतर चाय वगैरे पिला आणि त्यानंतर आमची लेला एवढी भुकत होती ना, अक्षरशः मला वाटत होते काय एवढी भुकत आहे, काय एवढं भुकत आहे. बिकॉज आमच्या घरापाशी म्हणजे आमच्या रूमपाशी एक साप जात होता आणि ही लेला त्यामुळेच भुकत होती की बघा ते साप तुमच्या घराकडे चाललाय. देन तिने आम्हाला सांगितलं की घरामध्ये साप चाललाय, जाऊन पकडा म्हणून. देन तो साप आमच्याकडे बघितला आणि इकडे येऊन बसलाय, ह्या होलमध्ये गेलाय तो. आता ते 1 मिनिट याच्यात दिसत पण नाही आहे, तर या होलमध्ये तो साप गेला आहे आणि अक्षरशः ही आम्हाला सांगते आहे की नाही बघा साप जातो आहे, साप जातो आहे. म्हणजे डॉग्सला एवढं कसं कळतं काय माहिती, पण ही ना एवढी हुशार आहे, टॅलेंटेड आहे, ती सांगायलाच नको. मम्मीची तब्येत खूप जास्त खराब आहे, तर आज मी ठरवले की आज स्वयंपाक मी बनवणार. तर मम्मी बोलते की गोबीची भाजी आणि चपाती बनव. फर्स्ट टाईम मी माझा व्लॉग असा पोस्ट करते आहे ॲज अ मी स्वयंपाक करते म्हणून. तर बघा मी स्वयंपाक कशी बनवते. मला स्वयंपाक बनवतं तेवढं काय परफेक्टली नाही आहेत, बट छोटासा एक प्रयत्न, बिकॉज मम्मीची तब्येत खराब आहे तर त्यामुळं मी बनवते. तर नक्की हा व्लॉग बघा आणि आवडला तर नक्की सांगा. आज गोबीची भाजी बनवायची आहे, तर त्यामुळं आमच्या लेल्याचा जे आवाज आहे ते प्लीज इग्नोर करा, बिकॉज तिला अजूनही वाटतं की ते साप तिथं जवळपास कुठंतरी आहे, तर त्यामुळे जास्त ती करून भुकते, तर प्लीज इग्नोर देम. तर फटाफट आधी तर सगळ्यात कांदा कापून घ्या. तुमच्यामध्ये बऱ्याच जणांचा हे पण प्रश्न असेल की लेफ्ट हाताने का कट करते, म्हणजे लेफ्टी आहे. तर हा मी पण लेफ्टी आहे. मला या हाताने कुठलंच काम नाही करता येत जास्त करून. फक्त काही कामं आहेत जी मी या हाताने करते, मी जेवण वगैरे करणं किंवा असं छोटे छोटे कामं असतात ते सगळे कामं मी या हाताने करते, बाकी सगळे कामं ह्याच हाताने असतात. बघा झाले माझं सगळं कट करून आणि आपण आता बनवणार आहोत हे गोबीची भाजी. पण त्याआधी मला हे सगळं क्लीन करायचं बिकॉज त्याला घाण दिसते. तर सगळ्यात आधी आपण सगळं क्लीन करून घेऊ, त्यानंतर मग आपण गोबीची भाजी. तर सगळ्यात आधी आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे, इकडे ठेवायचं आणि गॅस पेटवून घ्यायचा सगळ्यात. त्यानंतर मग हे त्याच्यामध्ये जे ऑइल पाणी वगैरे असतं ते असं करून काढून घ्यायचं, नाही तर जास्त गॅस जळतं. त्यामध्ये टाकायचं ऑइल. ऑइल वगैरे आपलं गरम झालंय, तर त्यानंतर सगळ्यात आधी आपण ह्याच्यात टाकणारे कांदा आणि त्यानंतर याला असं हे करायचं, मिक्स करायचं सगळीकडं. याला गोल्डन होण्यापर्यंत थांबायचं. गोल्डन म्हणजे जास्त पण करपू नाही द्यायचं, थोडंफार नॉर्मली जेव्हा याला कलर चेंज होईल तर तेव्हा ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि हे मिर्च वगैरे एकत्र नाही टाकायचं, आधी टोमॅटो टाकायचं, त्यानंतर मग हे करायचं, ठीक आहे. आणि बघू आज कशी होती माझ्याकडून भाजी. आणि आमच्या घराच्या जवळ एक झाड आहे, मी हे दाखवायचं विसरले, कढीपत्ता. तर आमच्या घराची तिथं झाड आहे, घराच्या तिथं म्हणजे आमच्या घरी. तर तिथून मी कढीपत्ता वगैरे तोडून आणला, पण जे दाखवायचं विसरले, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवा. तर ह्याच्यामध्ये आता कांदा वगैरे मिक्स झाला आहे, त्याचा कलर थोडासा चेंज पण होत आहे. जेव्हा कलर थोडासा चेंज होईल त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे. तर पुन्हा लवकर. आणि हा म्हणजे एक गोष्ट सांगू का, लाईक जेव्हा मी काहीतरी बनवत असते ना, तेव्हा मला वाटतं ते सगळं फास्ट व्हायला पाहिजे, बिकॉज ते असं टाईम लागलं ना मग मला असं कंटाळा येतं. मग त्यामुळे मला कधी कधी वाटतं की ते फास्ट व्हायला पाहिजे, म्हणजे फास्ट नाही होत. त्याला जेवढा टाईम घ्यायचं ते तेवढा टाईम घेतं. पण माझं कसं असतं, मी एक गॅस स्लो करणार, फास्ट करणार, हे करणार ते करणार, त्याच्यामध्ये पण मी असं कमी जास्त करते. पण आज नाही करते बिकॉज व्हिडिओमध्ये दाखवायचं. अदरवाईज मी गॅस स्लो जास्त म्हणजे कमी जास्त हे करतच असणार. त्यानंतर मी टाकला आहे टोमॅटो. तर टोमॅटो टाकल्यानंतर मग याला मस्त हलवून घ्यायचं. पण ह्याच्यामध्ये ट्विस्ट असतो, म्हणजे टोमॅटो लवकर काय म्हणतात, टोमॅटो लवकर गाळा होण्यासाठी आपण काय करायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. तर मीठ ह्याच्यामध्ये मीठ टाकलं ना तर टोमॅटो लवकर गाळा होतात, असं मला मम्मीने शिकवलंय. तुमची काही वेगळी पद्धत आहे तर ते पण सांगा. तर टोमॅटो खूप लवकर गाळा होतात आणि मी पण तसं हे केलेलं आहे. टोमॅटो लवकर गाळा होता.
इथंच काय तर तुम्हाला दाखवू का, एक मिनिट. हे बघा आमची भाजी होत आहे. टोमॅटो पण लय लवकर गाळा होता ते. आणि त्यानंतर आपण हे टाकणारे मिरची आणि कढीपत्ता एकत्र. तर मला सबर नाही सांगितली मी आधी, मिरची आणि ते एकत्र टाकायचं. कोणा लवकर झटपट पटापट लवकर हो. ते गाणं आहे झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर. तसं नाही, झटपट पटापट मिरची कुकर के अंदर. आणि त्यानंतर लक्ष्मी जी घर के अंदर. हाँ, कढ़ीपत्ता उसके साथ जाएगा. झटपट पटापट. एक छोटासा ट्राय जमला नाही माहिती आहे, तेवढा फास्टमध्ये नाही जमत, बट एक छोटंसं ट्राय केलं. आणि त्यानंतर मग आपण टाकणारे मिरची तर ऑलरेडी टाकलेली आपण. त्यानंतर आपण हळद वगैरे टाकू याच्यामध्ये, पण ह्याच्या आधी ह्याला चांगलं शिजू द्यायचं, कारण ते शिजल्याशिवाय नाही टाकायचं काही. हळद हां ठीक आहे. वगैरे सगळं खूप भारी म्हणजे हे झालंय, पातळ झालंय, काय म्हणतात त्याला ते, बरोबर मिक्स झालंय. तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गोबी टाकून घेऊ. तर ह्याच्यामध्ये आता आपण गोबी वगैरे टाकून घेतली आहे. तर याला मिक्स करू थोड्या वेळासाठी. आणि इकडे का जाते बस ना. याला मिक्स करायचं, थोडं साठी ठेवायचं. स्टीम होण्यासाठी गॅस थोडा स्लो करायचा. ते स्टीम होईल. ते स्टीम झाल्यानंतर भाजी झाली आहे. त्याआधी गोष्ट शिकून बरं झालं ते आता लक्षात आली आहे, ते म्हणजे सब्जी मसाला. कधी पण मसाला ना याच्यामध्ये घ्यायचा, म्हणजे कसं जरी जास्त झाला तर आपल्याला काढून टाकता येतो. आता सोडून देऊ आपण हे मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून. त्यानंतर हे बघा आपण आता कुकरचं झाकण वगैरे धुवून वगैरे आणलंय. तर त्यानंतर आपण ह्याला मस्त लागतं. या हाताची कामं नाही लवकर होतात माझ्याकडून. या हाताने लावतात ना, हे बघा माझं काम मिटण्यावर क्या हो गया. तर आता मी पीठ मळून घेणार आहे. पीठ मळून झाल्यानंतर मग मी तुम्हाला चपाती पण करून दाखवून. त्यामुळे मी आधी पीठ मळून घेते, त्यानंतर मग चपाती बनवून दाखवते. ठीक आहे. ते बघा मी पीठ मळून ठेवलेलं बघा, बघू शकता. मीच मळल्यात, कुणी माझी हेल्प वगैरे नाही केलेली. तर आता आपण बनवू चपात्या. पाणी बसलाय, आता आपण बनवू चपात्या. त्यासाठी तुम्हाला दाखवायची म्हणून थोडीशी मोठी करतात. इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे, बाकी काही असं है ना. तर बघा मीच बघा, आता मी नाही सांगणार कसं करते काय करते, मला तेवढं परफेक्ट नाही जमत आहे, बट आय जस्ट ट्राय टू डू माय बेस्ट. ठीक आहे. मला इंग्लिश पण नाही येत थोडी. शाळेत जाते का नाही बोला. शाळा नाही, कॉलेजला मी एवढीशी नाही, मी खूप मोठी आहे. बोला आता सिरियस राहणारी पोरगी अशी एवढी हे करू शकते वाटत नाही, एवढं मजाक वगैरे करू शकते. कारण माझे सगळे व्हिडिओ सिरियस असतात. याचा अर्थ असा नाही आहे की मी रिअलमध्ये सिरियस आहे म्हणून, बिलकुल नाही. रिअलमध्ये जर भेटलं ना तर बोलशील ही पोरगी जशी रीलमध्ये दिसते तशी रिअलमध्ये बिलकुल नाही आहे. ही खरंच रिअलमध्ये मला पण बोलणार पण नाही की मी रील स्टार आहे. माझा असं वाग नाही. असं पण रील स्टार पण झाली नाही आहे. तर तरीही बरेचसे जण बोलतात की आय ॲप्रिशिएट टू युअर पोयम. तर तुम्ही मला सपोर्ट एवढा लवकर केला, एका वर्षामध्ये एवढा चांगला रिस्पॉन्स दिला आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि बघा माझी चपाती झाली. कोळपाट एवढी चपाती बनवली मी, कोळपाट एवढी बनव माय बनवायला लागला ना दंड. तर ठीक आहे. बघा माझी चपाती मी टाकली आहे. जवळून टाकू. हां हे बघा माझी चपाती. मम्मीवाली पावर शाळेत माझ्यामध्ये पण आली आहे, म्हणून मला आता पोळत नाही आहे. हां खरंच नाही पोळत मला काहीच. लई हुशार झालो मी आता. स्वयंपाक बनवा येते मला चांगला. म्हणजे माझा जे होणारा नवरा जर तो बिचारा तेव्हा बोलन की तिला फक्त रील्स नाही तर स्वयंपाक पण छान बनवता येतं, तेव्हा वाटेल की हां
आय प्राऊड ऑफ माय सेल्फ. तर माझी चपाती पण फुटती आहे. किती भारी इम्प्रेशन टाकलंय बघा मी तुमच्यावर. थोडी चपाती फुगली, चपाती. येस 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 येस. अजून थोडी, अजून थोडी. छान छान झाली आहे खाण्यासाठी. माझ्या पप्पाच खाणार ते पण मला माहिती आहे. पप्पांना आवडतं शेवगा मध्ये चपाती. येतं ना, म्हणजे मला स्वयंपाक येतं. तिथून थोडीशी फुगली येतं त्यामुळे ती फुगत नाही बघ. तरी पण फुगते माझी चपाती. अजून दाखवतो तुम्हाला, एकदम करून द्या मग बघा तुम्ही माझी चपाती फुगते का नाही, मला चपाती बनवता येते का नाही. आणि जेव्हा ही चपाती झाली तेव्हा तुम्हाला पातळ आहे का नाही हे बघा. मम्मीवाली पावर माझ्यामध्ये पण आली वाटते, त्याच्यामुळे मला आता चपात्या पडत नाहीये. नाही तर मला पकड ते सराटा असतं ना, चिमटा, त्याच्याशिवाय चपात्या मी नव्हती बनवत. पण आता सगळं येत आहे, आता हुशार झालो मी. नाही, पहिलं पण हुशार होतो, पण आता थोडी जास्त हुशार झालो. तर ठीक आहे, दूसरी चपाती आपको हम दिखाना चाहते हैं. हमारी सेकंड चपाती जिसको हम फुगाएंगे. जब तक मेरी चपाती नाही फुगणार तोपर्यंत मी शांत नाही बसणार. माझी चपाती फुगल्याशिवाय तुम्हाला पण चेन नाही भेटणार. म्हणजे तुम्हाला पण तर कळायला पाहिजे, हां मला येतं स्वयंपाक, मला पण तर कळायला पाहिजे है ना. तर बघा माझा असाच व्हिडिओ बघा, म्हणजे मी तुम्हाला दाखवाल की मला चपात्या किती छान बनवता येतात. जब तक नहीं फुगेगी हमारी चपाती तब तक हम ब्लॉग बनाना बंद नहीं करेंगे. बरं, आता कोण कोण म्हणणार की ही मुलगी रील स्टार आहे, किंवा मग ही मुलगी सायलेंट आणि एकदम अशी काय म्हणतात डिप्रेशन मध्ये जाते अशी दिसते. बोला आता, बोला. तुम्हाला वाटतं ना मी खूप म्हणजे जास्त हे अशी डिप्रेशन टाईप मधून आहे, एकदम सायलेंट गर्ल, एकदम अशी की बस. हा, सगळ्यांच्या भावना समजून घेतो, हे बरोबर आहे. आणि मी रिस्पेक्ट पण करतो सगळ्यांची. पण याचा अर्थ हा नाही की मी डिप्रेशनमध्ये आहे म्हणून. बिलकुल नाही, मी डिप्रेशनमध्ये बिलकुल नसतो. मला फक्त जे सुचतं मी ते लिहितो आणि ते बरोबर त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच वेमध्ये मला एक्सप्लेन करायचं असतं, त्यामुळे ते डिप्रेशनचं मला तसे व्हिडिओ बनवायला लागतात. बाकी मी रिअल लाईफमध्ये बिलकुल नाही. माझे फ्रेंड्स वगैरे तर मला बोलतात की तिच्या अंगातली किड्या फक्त रिअलमध्येच बघायला भेटतात. रील्समध्ये ही मुलगी एकदम शांत वाटते, म्हणजे अशी की बस हिच्या कविता किती पण वेळा ऐकल्या तरी बोर नाही होत, असं असतं, असं वाटतं माझ्या सगळ्या फ्रेंड्सला. बट रिअलमध्ये मी अशी बिलकुल नाही आहे. तुम्ही जर मला रिअलमध्ये भेटला तर तुम्ही नेक्स्ट टाइम मला बोलणार की मी डिप्रेशनमध्ये आहे. बघा चपाती फुगली माझी तुम्हाला बोलत बोलत. तर नाही फुगत यार, कुणीतरी नजर लावली माझ्या चपात्याला, नाही तर माझी चपाती पूर्ण गोल गोल फुगून जाते. कुणी लावली, कुणी लावली, कुणी लावली. फुगणार नाही, फुगणार आहे जरासं तर फुगूया. थांबा तुम्हाला दाखवतो. इथून हवा चालली, इथून पण हवा चालली म्हणून फुगत नाही. आता कळालं मला हवेचा प्रॉब्लेम आहे. बस अदरवाईज माझी चपाती छानच आहे. ही स्वतःच्या मनानं स्वतःची तारीफ करून घेणं तुम्ही माझ्याकडून शिका है ना. ऑब्विसली शिकायला पाहिजे. तर हे बघा गाईस, दुसरी चपाती. हे बघा येते ना मला चपाती, बघा बघा पाती पण आहे. हे बघा पोट भरून 2 चपात्यामध्ये एवढ्या मोठ्या चपात्या केल्यात मी. बाकी काही असो तरी ही पण एक चपाती. ही जर नाही फुगली तर खरं मी ब्लॉग बंद करणार आहे. ठीक आहे, बघू आता. ही वाली फुगायलाच पाहिजे, कारण ही मी थोडीशी मम्मीच्या टाईपमधून केली. मम्मी त्रिकोणी चपात्या बनवायला शिकवलेली मला. त्रिकोणी चपात्या बनवत जा, लवकर छान आणि मस्त फुगतात. तर त्यामुळं त्रिकोणी चपाती बनवली आहे मी तुमच्यासाठी, कारण मला फुगून टाकायचीच आहे. माझ्या चपात्या का नाही फुगत आहे राव, पीठ तर चांगलं मळलंय. सगळ्यांना कळायला पाहिजे की रील्स फक्त रील्स नाही बनवत तर ती छान स्वयंपाक पण बनवते है ना. आता आज तुम्हाला कळणार बघा. बघा त्रिकोणी चपाती बनवते, त्याचा पण एक टॅलेंट असतो की त्रिकोणी चपाती पण त्रिकोणी चपाती पण त्रिकोणी चपाती ठेवली नाही. त्या त्रिकोणी चपातीला पण डिप्रेशनमुळे गोल गोल बनवलंय. हे बघा, बघा माझी चपाती त्रिकोणी होती, गोल झाली. दिसतं, मी तव्यावर टाकून दाखवतो. बघा माझी त्रिकोणी चपाती गोल झालेली आहे. एवढा मोठा टॅलेंट आहे माझ्यात, कोणी तारीफ नाही करत आहे स्वतःची. करावं लागते कधीतरी. खूप माफ रिस्पेक्ट म्हणजे काय म्हणतात, इमेज काय म्हणतात, तू तरी खूप म्हणजे तेवढीच माझी इमेज डाऊन नाही होणार माझ्या फ्रेंड्स समोर की बाबा हिला चपाती बनवता नाही येत. तसं तर सगळ्यांनी स्वयंपाक खायला, तुम्ही कधी येते माझ्या हातचा स्वयंपाक खायला नक्की सांगा. ती पण फुगणार का नाही. फुक 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 फुक. इथून हवा चालली बघा, इथून हवा चालली म्हणून ते फुगणार नाही. इथून पण गेली आता. नाही चपात्या फुटत आहे, जाऊ द्या माझ्या चपात्या नाही फुगत आहे, फुगतच नाहीये. तुम्हाला चपात्या बनवता येतं, तुम्हाला माहिती आहे ना, पण फुगत नाही. म्हणजे एक्साइटेड कमी वाटते, कारण माझी एकच चपाती नाही फुगली. माझ्या मम्मीच्या सगळ्या चपात्या मस्त फुगतात आणि मी खातो पण मस्तपैकी. आज मम्मीच्या नावाचा मी स्वयंपाक बनवते, माझी चपाती नाही फुगत आहे, पण माझी चपात्या नरम होतात. दाखवू का तुम्हाला. हे बघा एवढ्या एवढ्या नरम चपात्या होतात की ह्याचे 2 तुकडे पण केले ना तरी पण नीट दिसतं. हे बघा एवढ्या परफेक्ट चपात्या मला येतात, तरी फुगत नाहीये. ते काहीतरी त्याच्यात हवा जाते आय थिंक, त्यामुळे फुगत नाही, पण चपाती छान येतात.